पण हे बघ, उत्तम आहे सगळा बेत. आणि त्या कोशिंबीरमध्ये जरा डाळिंबाचे दाणे पण टाक, छान लागतात. छान लागतात. डाळिंबाची नाही पाहिजे. आजी अहो पण ते कडक असतात, चावायला जमेल का तुम्हाला? हे बघ, मी चावेल नाही तर आणखीन काय करेल, काढून ठेवेन बाजूला ताटात, त्याच्याकडे बघत बसेन. तुला काय त्याचं? अहो ती प्रेमाने विचारते. आई, प्रसादाचा शिरा करावा लागेल. किती करायचा तो? त्यात काय विचारायचं? प्रत्येकाला चमचा चमचाभर मिळेल एवढा करायचा. साजूक तुपात करावा लागतो तो, हा, त्यामुळे नेमकाच करा. काय तुमचं? देवाच्या प्रसादात तरी काटकसर नको. हं? अहो देव येतो का शिरा खायला? माणसंच खातात ना. मग संतोष, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हे दृष्टिकोनावर अवलंबून असतं. अरे आणि माणसांमध्ये देव पाहण्याची कला असते काही लोकांमध्ये, कळलं का? हरीश आणि संतोष, तुम्ही दोघंही सकाळी लवकर उठा आणि आंब्याच्या डहाळ्या काढून आणा. दाराला तोरण लावायचंय आणि केळीचे खुंट पण आणा, पूजेला लागणार आहेत. आम्ही कशाला? तुझा तो लाडका नातू जातो ना आता फुलांच्या दुकानात कामाला, त्यालाच सांग, तो आणेल तोडून. त्याला काय सांग, सगळीच कामं जर वेंकी करणार असेल तर तुम्ही दोघं काय करणार आहात? कुठल्याही कार्यात कामं वाटून घ्यायची असतात, अशाने पटपट होतात कामं. हो रे. अरे व्यंकी 100 वर्ष आयुष्य. ठीक आहे सगळं, तिकडे काम बीम सगळं बरं. हा म्हणजे जसं काय मंत्रीच लागून गेलाय. साध्या मंदिराच्या बाहेर स्टॉलवर तर काम करतो. बरं, जानू आणि तिचा नवरा जावई बापू, हा ते दोघं येणार आहेत इथे, जेवणार आहेत आणि पूजा करणार आहेत. जानवी येणार म्हणून चेहरा कसा खुललाय बघ त्याचा. आजी फक्त वेंकी दादा नाही बरं का, आम्ही सगळेच खूप खुश आहोत. मला की नाही खूप आवडतं असं गेट टुगेदरला एन्जॉय करायला. हो का? मला वाटलं सत्यनारायणाची पूजा आणि 5 परतावणी आहे. अहो वहिनी सारखंच आहे ना ते. काय शब्द वेगळे असले तरी भावना एकच आहे ना. हा, सगळे असे एकत्र आले ना की घरात अगदी नवं चैतन्य पसरेल बघा. अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. मला खात्री आहे आता सगळं चांगलंच होणार आहे.